Hi friends, I'm Dr. Netaji Kale. Today we are going to discuss about the decision making statements in C programming. In last video, we discussed about the if statement, if else statement, nested if else statement. In this video, we are going to learn about the if else if statement, switch statement, and go to statement. Let's go to understand one by one. The first if else if ladder statement. In last video we discussed about the simple if. We know the simple if is used to test a single condition and execute a statement depending upon the result of the condition. And if else is execute the true block of statement or false block of statement depending upon the result of the condition. आपण या अगोदर लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी सिंपल इफ स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी सिंगल कंडिशन काय केली जाते टेस्ट केली जाते. त्याचबरोबर इफ एल्स स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी ट्रू ब्लॉक तसंच फॉल्स ब्लॉक हे या ठिकाणी टेस्ट केली जातात. Now, however, things in real life is not a simple. Let us consider real life conditional problems. या ठिकाणी रिअल लाईफ आपल्याला माहितच आहे की ही सोपी नाही की अशा बऱ्याच प्रकारच्या कंडिशन्स या ठिकाणी आपल्या रिअल लाईफ मध्ये असतात. तर काही कंडिशन आपण या ठिकाणी पाहूया. First, if I have at last rupees 20,000, then I will purchase Samsung A70 mobile. जर माझ्याकडे या ठिकाणी 20,000 रुपये असतील तर मी सॅमसंगचा A50 मोबाईल काय करेन खरेदी करेन. Then second, else if I have at last rupees 15,000, then I will purchase Samsung A50 mobile. जर माझ्याकडे 15,000 रुपये असतील किंवा 15,000 रुपये जर मला मिळाले तर या ठिकाणी मी सॅमसंग A50 चा मोबाईल या ठिकाणी खरेदी करेन. Else if I have at last rupees 10,000, then I will purchase Samsung Note Pro mobile. जर मला 10,000 रुपये मिळाले किंवा माझ्याकडे 10,000 रुपये आले तर या ठिकाणी मी सॅमसंग नोट प्रो मोबाईल या ठिकाणी खरेदी करेन. Else I will purchase some mid level mobile. यापैकी म्हणजे वरीलपैकी कोणतीही अमाऊंट नाही मिळाली तर मी काय करेन या ठिकाणी कुठल्याही मिड लेवल मोबाईल मी या ठिकाणी खरेदी करेन. म्हणजे जे काही माझ्याकडे पैसे असतील तेवढ्या पैशात मी या ठिकाणी मोबाईल दुसरा या ठिकाणी खरेदी करेन. These are the real life conditional problems. हे आपल्या रिअल लाईफ मधील कंडिशन प्रॉब्लेम्स आहेत. In this above scenario, each condition is depending on the parent condition and must be checked sequentially. या ठिकाणी काही पॅरेंट कंडिशन्स आहेत. या सर्व कंडिशन ह्या पॅरेंट कंडिशनवर अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल रुपीज इज द पॅरेंट कंडिशन. पैसा हा इथं पॅरेंट कंडिशन आहे. या सिक्वेन्स नुसार आपण हे प्रत्येक काय केलेलं आहे आपण या ठिकाणी चेक केलेलं आहे. Also, in a condition is true, then all other conditions must be ignored. जर या ठिकाणी वरीलपैकी कोणतीही कंडिशन जर आपली ट्रू झाली तर आपण इतर प्रकारच्या कंडिशन काय करू इग्नोर करू. इतर प्रकारच्या कंडिशन कडे आपण लक्ष देणार नाही. So these situation in C programming are handled using a combination of if else if statement. याच पद्धतीने या ठिकाणी if else if स्टेटमेंट मध्ये या प्रकारची सिच्युएशन काय केली जाते हँडल केली जाते. परंतु या अगोदर आपण पाहिलं की if स्टेटमेंट मध्ये या ठिकाणी if स्टेटमेंट मध्ये फक्त या ठिकाणी ट्रू कंडिशनच एक्झिक्यूट केली जाते किंवा एकच कंडिशन त्या ठिकाणी चेक केली जाते. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की if else मध्ये या ठिकाणी if else मध्ये या ठिकाणी ट्रू तसंच फॉल्स कंडिशन या दोन चेक केल्या जातात. परंतु if else if लॅडर मध्ये सर्व कंडिशन या ठिकाणी चेक केल्या जातात. Let's go to understand what is mean by if else if ladder statement. The if else if ladder statement execute one condition from multiple statement.
या ठिकाणी मल्टिपल स्टेटमेंट मधून एक कंडिशन या ठिकाणी इफ एल्स इफ लॅडर स्टेटमेंट मध्ये काय केली जाते, एक्झिक्यूट केली जाते. द एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम टॉप अँड चेक फ्रॉम इच ऑफ कंडिशन. या ठिकाणी जी काही एक्झिक्युशन आहे, हे एक्झिक्युशन हे टॉप पासून ते एंड पर्यंत प्रत्येक कंडिशन या ठिकाणी काय केली जाते, इफ एल्स इफ लॅडर मध्ये या ठिकाणी चेक केली जाते. द स्टेटमेंट ऑफ इफ ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड व्हेन इव्हॅल्युएट टू बी ट्रू. या ठिकाणी इफ ब्लॉक, या ठिकाणी जो काही इफ ब्लॉक आहे तो इफ ब्लॉक केव्हा एक्झिक्यूट केला जातो, ज्यावेळेस या ठिकाणी जो काही कंडिशन आहे ती ट्रू असेल त्यावेळेस इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो. अदरवाइज इफ नन ऑफ द इफ कंडिशनल इव्हॅल्युएट टू बी ट्रू देन द लास्ट एल्स ब्लॉक इज इव्हॅल्युएटेड. या ठिकाणी वरील इफ कंडिशन्स कोणतीही जर बरोबर निघाली नाही किंवा ट्रू जर आपल्याला मिळाली नाही तर या ठिकाणी सी प्रोग्राम या ठिकाणी इफ एल्स इफ स्टेटमेंट काय करतं, एल्स ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट करते. सो यावरून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की इफ एल्स इफ स्टेटमेंट मध्ये या ठिकाणी जर मल्टिपल कंडिशन असतील त्या मल्टिपल कंडिशन मधून किंवा मल्टिपल स्टेटमेंट मधून व एक कंडिशन या ठिकाणी एक्झिक्यूट केली जाते. म्हणजे आपल्या कंडिशन कितीही असो परंतु जी कंडिशन ट्रू आहे ती कंडिशन या ठिकाणी काय केली जाते, इफ एल्स इफ लॅडर मध्ये एक्झिक्यूट केली जाते, म्हणजे डिस्प्ले या ठिकाणी केली जाते. लेट्स गो टू अंडरस्टँड द सिंटॅक्स ऑफ इफ एल्स इफ स्टेटमेंट. या ठिकाणी इफ एल्स इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स कसा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. इफ इन ब्रॅकेट कंडिशन फर्स्ट. या ठिकाणी इफ हा कीवर्ड आहे, त्याच्यामध्ये आपण कंडिशन फर्स्ट जी काही आपली कंडिशन असेल तो आपल्याला कंडिशन देता येते. ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट. इफ कंडिशन फर्स्ट इज ट्रू देन एक्झिक्यूट. जर या ठिकाणी ही पहिली कंडिशन ट्रू असेल तर ती काय होते, या ठिकाणी एक्झिक्यूट होते. अदरवाइज द अदर स्किप अदर इफ. या ठिकाणी यापेक्षा इतर जे काही इफ कंडिशन आहे, इतर कंडिशन त्या ठिकाणी काय केल्या जातात, बंद केल्या जातात, स्किप केल्या जातात. देन क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट. एल्स इफ कंडिशन सेकंड. या ठिकाणी एल्स इफ मध्ये आपल्याला जी काही सेकंड कंडिशन आहे ती सेकंड कंडिशन आपल्याला या ठिकाणी देता येते. देन opening the closing the curly bracket. If condition first is false then condition second is true then execute and these and keep other if. या ठिकाणी पहिली कंडिशन आपली फॉल्स असेल तर या ठिकाणी दुसरी कंडिशन चेक केली जाते आणि दुसरी कंडिशन जर ट्रू भेटली किंवा ट्रू मिळाली तर या ठिकाणी ती एक्झिक्यूट केली जाते आणि इतर इफ काय केले जातात, स्किप केले जाते. इतर इफ या ठिकाणी बंद केले जातात, त्याच्यावर सी प्रोग्राम या ठिकाणी ट्रान्सफर होत नाही. अँड क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट. एल्स इफ कंडिशन nth. या ठिकाणी आपल्याला nth कंडिशन या ठिकाणी आपण दिली. ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट. इफ कंडिशन फर्स्ट इज false, condition second is also false, condition nth is also false and condition nth is true then execute and this and keep else. या ठिकाणी कंडिशन पहिली ही फॉल्स झाली, कंडिशन सेकंड ही फॉल्स असेल तर या ठिकाणी आपली जी काही कंडिशन nth आहे ती जर ट्रू असेल तर ती या ठिकाणी एक्झिक्यूट होते. अदरवाइज एक्झिक्यूट होते आणि जो काही एल्सचा ब्लॉक आहे तो ब्लॉक या ठिकाणी काय होतो, स्किप होतो. देन क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट. एल्स ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट. इफ नो कंडिशन आर ट्रू देन एक्झिक्यूट दिस स्किपिंग ऑल अदर. या ठिकाणी वरील जे काही कंडिशन दिलेले आहेत म्हणजे कंडिशन फर्स्ट दिलेली आहे, कंडिशन सेकंड दिलेली आहे, कंडिशन nth दिलेली आहे, हा जर फॉल्स असतील तर आपला एल्स ब्लॉक या ठिकाणी काय होईल, एक्झिक्यूट या ठिकाणी सी प्रोग्राम करेल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सिंटॅक्स ऑफ इफ एल्स इफ स्टेटमेंट या ठिकाणी सांगता येईल. इफ एल्स इफ स्टेटमेंट मध्ये इफ मध्ये या ठिकाणी कंडिशन फर्स्ट दिली जाते. जर फर्स्ट कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक काय होतो, एक्झिक्यूट केला जातो आणि इतर जे काही इफ ब्लॉक आहे तो काय केला जातो, क्लोज केला जातो, स्किप केला जातो. जर एल्स इफ कंडिशन सेकंड, या ठिकाणी कंडिशन सेकंड इफ एल्स मध्ये आपल्याला कंडिशन सेकंड या ठिकाणी देता येते. जर पहिली कंडिशन फॉल्स असेल
तर या ठिकाणी दुसरी कंडिशन जर ट्रू मिळाली तर ती एक्झिक्यूट होते आणि इतर इफ ब्लॉक्स काय होतात, स्किप होतात. then if else कंडिशन n अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सिंटॅक्स ऑफ इफ एल्स इफ स्टेटमेंटचा आपल्याला सांगता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड द फ्लोचार्ट ऑफ इफ एल्स इफ स्टेटमेंट. इफ एल्स इफ स्टेटमेंटचा फ्लोचार्ट या ठिकाणी आपण पाहूया. then कंडिशन फर्स्ट, या ठिकाणी आपली जी काही फर्स्ट कंडिशन आहे ती फर्स्ट कंडिशन देतो. इफ कंडिशन इज ट्रू, जर आपली फर्स्ट कंडिशन जर ट्रू असेल then body of if are executed and the program are end of the ladder if. या ठिकाणी जर पहिली कंडिशन आपली या ठिकाणी ट्रू मिळाली तर बॉडी ऑफ इफ या ठिकाणी एक्झिक्यूट होईल अँड नेक्स्ट लॅडरला एंड लॅडरला या ठिकाणी आपला प्रोग्राम ट्रान्सफर त्या ठिकाणी केला जाईल. देन कंडिशन फर्स्ट is false, then our program transfer to the condition second. या ठिकाणी पहिली कंडिशन आपली फॉल्स झाल्यानंतर आपला प्रोग्राम काय होईल, सेकंड कंडिशन वर ट्रान्सफर होईल. if the second condition is true then body of if second condition are executed and end of the ladder if and end of the ladder if ला आपला प्रोग्राम ट्रान्सफर होईल. otherwise second condition first and condition second are false. कंडिशन फर्स्ट ही आणि कंडिशन सेकंड ही जर फॉल्स असतील तर आपला प्रोग्राम ट्रान्सफर ऑन द कंडिशन सेकंड, या ठिकाणी कंडिशन सेकंड वर आपला प्रोग्राम त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल. इफ द कंडिशन nth इज ट्रू, जर कंडिशन n ही ट्रू जर असेल then body of if are executed of nth condition ची बॉडी या ठिकाणी काय होईल, if बॉडी एक्झिक्यूट होईल and end of the ladder if आपला प्रोग्राम जाईल. otherwise if condition first condition second and condition n, if all condition n false, या ठिकाणी ज्या काही कंडिशन आहेत त्या सर्व जर फॉल्स असतील तर आवर प्रोग्राम आर ट्रान्सफर ऑन द बॉडी ऑफ एल्स, या ठिकाणी आपला प्रोग्राम बॉडी ऑफ एल्स वर या ठिकाणी ट्रान्सफर होईल आणि शेवटी एंड ऑफ द लॅडर इफ वर या ठिकाणी प्रोग्राम जाईल. अशा पद्धतीने आपल्याला फ्लोचार्ट ऑफ इफ एल्स इफ स्टेटमेंटचा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड द एक्झाम्पल प्रोग्राम ऑफ इफ एल्स इफ स्टेटमेंट. इफ एल्स इफ स्टेटमेंटचा या ठिकाणी आपण एक प्रोग्राम या ठिकाणी पाहूया. include.studioh int main in bracket int num या ठिकाणी आपण डिक्लेरेशन केलं. printf in bracket enter any number, scanf in bracket if in bracket num is less than 0, या ठिकाणी आपला if else if स्टेटमेंटला या ठिकाणी सुरुवात झाली. हे काय आपलं तर स्टार्ट आहे, प्रोग्राम स्टार्ट आपण इथून या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी if in bracket num is less than 0 ही आपण कंडिशन या ठिकाणी टाकली. in bracket printf in bracket number is negative, if number is less than 0 then it is negative. जर नंबर हा 0 पेक्षा कमी न असेल किंवा 0 पेक्षा लेस दॅन असेल किंवा 0 पेक्षा कमी असेल तर या ठिकाणी आपल्याला काय प्रिंट करा, नंबर इज निगेटिव्ह. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कंडिशन दिलेली आहे. then closing the curly bracket else if num is equal to 0, जर num is equal to 0 असेल या ठिकाणी सेकंड कंडिशन आपण या ठिकाणी टाकलेली आहे. else if in bracket num is equal to 0 opening the curly bracket printf num is 0, number is 0, if number equal to 0 then it is 0, जर 0 is equal to 0 म्हणजे नंबर आपला 0 असेल तर नंबर इज 0 या पद्धतीने प्रिंट करा असं आपण प्रोग्रामला सांगितलेलं आहे. then closing the curly bracket else statement opening the curly bracket printf num is positive,
या ठिकाणी आपण एल्स मध्ये या ठिकाणी तिसरी कंडिशन या ठिकाणी दिलेली आहे, इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0 देन इट इज पॉझिटिव्ह. अशा प्रकारे एल्स मध्ये आपण हे एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी आपण दोन कंडिशन टाकलेल्या आहेत, नम इज लेस दॅन 0 आणि नम इज इक्वल टू 0. जर या दोन कंडिशन ट्रू झाल्या तर या ठिकाणी काय होईल, या दोन्हीपैकी दोन्हीही कंडिशन फॉल्स झाल्या तर या ठिकाणी एल्स ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट होईल, एक्स ब्लॉक या ठिकाणी आपला येईल. अदरवाईज पैकी एकही कंडिशन या ठिकाणी ट्रू झाली तर ती कंडिशन त्या ठिकाणी काय होईल, एक्झिक्यूट होईल. क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट, रिटर्न 0. आता हा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्रामचा आउटपुट या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता एंटर एनी नंबर, आता एंटर एनी नंबर आपण जर 22 टाकला, -22 टाकला तर आपल्याला आउटपुट मिळेल नंबर इज निगेटिव्ह. अदरवाईज जर आपण नंबर या ठिकाणी 10 टाकला तर या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळेल नंबर इज पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने या ठिकाणी नंबर मिळेल. म्हणजे या ठिकाणी -22 च्या ऐवजी जर 10 टाकलं तर या ठिकाणी आपल्याला आउटपुट नंबर इज पॉझिटिव्ह मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला इफ एल्स इफ स्टेटमेंटचा या ठिकाणी प्रोग्राम या ठिकाणी पाहता येईल. त्याच्यावरून आपल्याला इफ एल्स इफ स्टेटमेंट कशा पद्धतीने काम करतं, कशा पद्धतीने फंक्शनिंग करतं हे आपल्याला इथं लक्षात येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड स्विच केस स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय स्विच केस स्टेटमेंट? स्विच केस स्टेटमेंट म्हणजे काय हे या ठिकाणी आपण पाहूया. द स्विच स्टेटमेंट इज इन सी इज अन अल्टरनेटिव्ह टू इफ एल्स इफ लॅडर. इफ एल्स इफ लॅडरलाच अल्टरनेटिव्ह म्हणून स्विच स्टेटमेंट या ठिकाणी काम करतं. which allow us to execute multiple operations for the different possible values of a single variable called switch variable. Here we can define the various statements in the multiple cases for the different values of a single variable. या ठिकाणी आपल्याला switch multiple cases या ठिकाणी switch case statement मध्ये आपल्याला हँडल करता येतात. Let's go to understand the syntax of switch case statement. Switch case statement चा या ठिकाणी syntax वरून आपल्याला लक्षात येईल की नेमकं switch case statement या ठिकाणी काय आहे. स्विच इन ब्रॅकेट एक्सप्रेशन, या ठिकाणी स्विच ब्रॅकेट मध्ये आपण एक्सप्रेशन देतो. ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट, केस व्हॅल्यू फर्स्ट, या ठिकाणी केस जी काय आहे ती फर्स्ट दिली जाते. कोड टू बी एक्झिक्युटेड, जर फर्स्ट केस या ठिकाणी ट्रू असेल तर तो कोड काय होईल, या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. then break the program, प्रोग्राम आपला ब्रेक होईल आणि या ठिकाणी जे काही आउटपुट आहे तो आउटपुट मिळेल. then केस व्हॅल्यू सेकंड, या ठिकाणी केस व्हॅल्यू सेकंड, या ठिकाणी केस व्हॅल्यू सेकंड जी काय आहे ती आपल्याला देता येते. कोड टू बी एक्झिक्युटेड, ब्रेक अँड ऑप्शनल, जे काही ऑप्शनल असेल ते ऑप्शनल मिळेल. त्याच्यानंतर डिफॉल्ट, कोड टू बी एक्झिक्युटेड इफ ऑल केसेस आर नॉट मॅच्ड. म्हणजे पहिली केस सेकंड केस जर मॅच झाली नाही तर या ठिकाणी डिफॉल्ट जी बॉडी काय होईल या ठिकाणी एक्झिक्यूट होईल. अशा पद्धतीने आपल्याला सिंटॅक्स ऑफ स्विच केस स्टेटमेंटचा या ठिकाणी सांगते. लेट्स गो टू अंडरस्टँड द फ्लो चार्ट ऑफ स्विच केस स्टेटमेंट. स्विच केस स्टेटमेंटचा आपल्याला जो काही फ्लो चार्ट आहे तो फ्लो चार्ट आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. स्विच एक्सप्रेशन, जे काही स्विच एक्सप्रेशन आहे अगोदर आपण स्विच एक्सप्रेशन देतो. त्याच्यानंतर केस फर्स्ट, या ठिकाणी जी काही केस आहे ती केस फर्स्ट आपण देतो. इफ फर्स्ट केस इज मॅच्ड then statement first is executed and break the program and end of the switch. या ठिकाणी जी काही आपली जे काही स्विच एक्सप्रेशन दिलेलं आहे ते स्विच एक्सप्रेशन मध्ये जर केस फर्स्ट ही जर मॅच झाली तर आपलं स्टेटमेंट फर्स्ट काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि आपला प्रोग्राम तिथंच ब्रेक होईल आणि एंड टू द स्विचला आपला प्रोग्राम या ठिकाणी. अदरवाईज इफ केस फर्स्ट इज अनमॅच्ड, जर केस फर्स्ट ही अनमॅच्ड झाली तर आपला प्रोग्राम आर ट्रान्सफर टू द केस सेकंड. केस सेकंड वर आपला प्रोग्राम काय होईल, ट्रान्सफर होईल. then if case second is matched then statement second are executed and break the program and our program transferred on the end switch. End switch वर आपला program transfer होईल. Otherwise if case first and case second are unmatched, पहिली ही केस आणि दुसरी ही केस या ठिकाणी अनमॅच्ड झाली then
केस n our program are transfer on the केस n. आपला प्रोग्राम n केसवर काय होईल, n केसवर या ठिकाणी ट्रान्सफर होईल. if केस n matched, then statement n are executed and break the program and end the switch. Then otherwise case first, case second and case n is unmatched. जर केस फर्स्ट, केस सेकंड आणि केस n ही अनमॅच्ड झाली तर आवर प्रोग्राम आर ट्रान्सफर ऑन द डिफॉल्ट. आपला प्रोग्राम डिफॉल्ट वर या ठिकाणी ट्रान्सफर होईल आणि डिफॉल्ट हे मॅच झाल्यानंतर स्टेटमेंट जे काही डिफॉल्टचं आहे ते या ठिकाणी एक्झिक्यूट होईल आणि ब्रेक द प्रोग्राम अँड एंड स्विच. अशा पद्धतीने या ठिकाणी सी प्रोग्राम या ठिकाणी आपल्याला जे काही स्विच केस स्टेटमेंट आहे किंवा स्विच स्टेटमेंट आहे त्याचा फ्लो चार्ट आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड द स्विच केस स्टेटमेंट प्रोग्राम. स्विच केस स्टेटमेंट प्रोग्राम कशा पद्धतीने असतो किंवा कशा पद्धतीने लिहिला जातो तो आपण या ठिकाणी पाहूया. हॅश इन्क्लूड studio.h int main in bracket opening the curly bracket int number is equal to 0 printf enter a number scanf switch number या ठिकाणी स्विच नंबर दिला ओपनिंग द कर्ली ब्रॅकेट केस 10 printf number is equal to 10. जर नंबर हा इक्वल 10 ची इक्वल असेल तर या ठिकाणी प्रिंट काय करा, नंबर इज इक्वल टू 10. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टेटमेंट दिलेला आहे. ब्रेक या ठिकाणी पहिली केस आपण या ठिकाणी ब्रेक केलेली आहे. देन केस सेकंड, केस 50 printf in bracket number is equal to 50. देन ब्रेक या ठिकाणी सेकंड केस आपण ब्रेक केलेली आहे. देन केस 100 printf number is equal to 100. break default printf in bracket number is not equal to 10, 50 or 100. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण डिफॉल्टचं स्टेटमेंट दिलेलं आहे. क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट नंबर 0 and closing the curly bracket. आता या प्रोग्राम मध्ये या ठिकाणी आपल्याला 3 केसेस दिलेले आहेत, म्हणजे केस 10, केस 15 आणि केस 100. केस 10, केस 50 आणि केस 100. तर 3 केसेस आहेत. या ठिकाणी 3 केसेस मध्ये या ठिकाणी जर पहिली केस या ठिकाणी ट्रू झाली तर हे काय होईल, एक्झिक्यूट होईल. म्हणजे जो काही प्रिंट नंबर इज इक्वल टू 10. जर दुसरी केसेस या ठिकाणी ट्रू झाली तर या ठिकाणी ही एक्झिक्यूट या ठिकाणी होईल. आता हा जो काही प्रोग्राम आहे त्याचा आउटपुट काय मिळेल ते आपण पाहूया. एंटर एनी नंबर या ठिकाणी एंटर एनी नंबरच्या ठिकाणी जर आपण या ठिकाणी 20 टाईप केलं, या ठिकाणी आपण केलेलं आहे 20 जर टाईप केलं तर नंबर इज नॉट इक्वल टू 10, 50 और 100. अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळेल. म्हणजे या ठिकाणी वरील कोणत्याही केसची म्हणजे केस 10, केस 50, केस 100 याच्याशी या ठिकाणी मॅच झालेली नाही. जी काही आपली कंडिशन आहे ती मॅच झाली नाही, म्हणून या ठिकाणी डिफॉल्टवर आपला आउटपुट या ठिकाणी मिळाला. अदरवाईज याच ठिकाणी जर आपण एंटर एनी नंबरच्या ठिकाणी 20च्या ठिकाणी आपण जर 50 टाकलं तर आपल्याला आउटपुट मिळेल नंबर इज इक्वल टू 50. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला नंबर इज इक्वल टू 50 अशा पद्धतीने आउटपुट मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला स्विच केस स्टेटमेंट म्हणजे काय किंवा स्विच केस स्टेटमेंटचा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम कसा लिहिला जातो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड द गो टू स्टेटमेंट. या ठिकाणी गो टू स्टेटमेंट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया. द गो टू स्टेटमेंट इज नोन ॲज जम्प स्टेटमेंट इन सी. या ठिकाणी जम्पिंग स्टेटमेंट म्हणून या ठिकाणी गो टू स्टेटमेंटला सी प्रोग्रामिंग मध्ये मानलं जातं. ॲज द नेम सजेस्ट go to is used to transfer the program control to a predefined label. या ठिकाणी predefined लेबलवर किंवा predefined लेबल या ठिकाणी जो काही असतो त्याच्यावर प्रोग्राम ट्रान्सफर करण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी गो टू स्टेटमेंटचा या ठिकाणी आपल्याला वापर करता येतो. द गो टू स्टेटमेंट कॅन बी यूज्ड टू रिपीट सम पार्ट ऑफ द कोड
फॉर पर्टिक्युलर कंडिशन, या ठिकाणी विशिष्ट कंडिशनमध्ये, पर्टिक्युलर कंडिशनमध्ये जी काही आपल्याला काही बेसिक, काही विशिष्ट पार्ट किंवा विशिष्ट कोड या जर आपल्याला रिपीट करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला गो टू स्टेटमेंटचा या ठिकाणी वापर करता येतो. इट कॅन ऑल्सो बी यूज टू ब्रेक द मल्टिपल लूप्स which cannot be done by using a single break statement. However, using goto is avoided these days since it make the program less readable and complicated. सहसा या ठिकाणी गो टू स्टेटमेंटचा वापर या ठिकाणी केला जात नाही, कारण की मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे, कठीण या ठिकाणी गो टू स्टेटमेंट आहे. लेट्स गो टू अंडरस्टँड द फ्लोचार्ट. लेट्स गो टू अंडरस्टँड द सिंटॅक्स ऑफ गो टू स्टेटमेंट. गो टू स्टेटमेंटचा या ठिकाणी सिंटॅक्स आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. लेबल, जे काही लेबल आहे ते देतो. सम पार्ट्स ऑफ द कोड या ठिकाणी आपल्याला टाकावा लागतो आणि गो टू लेबल. अशा पद्धतीने आपल्याला हा सिंटॅक्स या ठिकाणी गो टू स्टेटमेंटचा सांगता येईल. गो टू स्टेटमेंटचा सिंटॅक्स या ठिकाणी सिंपल या ठिकाणी आहे. लेट्स गो टू अंडरस्टँड द फ्लोचार्ट ऑफ द स्टेटमेंट. फ्लोचार्ट ऑफ द स्टेटमेंट, गो टू स्टेटमेंटचा फ्लोचार्ट कशा पद्धतीने आहे. प्रोग्राम, स्टार्ट द प्रोग्राम, आपण प्रोग्राम स्टार्ट करतो. लेबल फर्स्ट, त्या लेबल फर्स्टचे स्टेटमेंट फर्स्ट आपण या ठिकाणी देतो. लेबल सेकंड त्या ठिकाणी देतो. लेबल सेकंडचे स्टेटमेंट सेकंड आपण त्या ठिकाणी देतो. देन लेबल थर्ड, या ठिकाणी लेबल थर्डचं स्टेटमेंट थर्ड या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी आपला प्रोग्राम लेबल फर्स्ट वरून आपण गो टू लेबल थर्ड वर ट्रान्सफर करायला सांगितला, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने जम्पिंग आपण केली, म्हणजे लेबल फर्स्ट वरून लेबल थर्ड वर आपण या ठिकाणी जम्पिंग केली. म्हणूनच या ठिकाणी गो टू स्टेटमेंटला किंवा गो टू ला जम्पिंग स्टेटमेंट असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला हा गो टू स्टेटमेंटचा फ्लोचार्ट आपल्याला सांगता येईल. लेट्स गो टू अंडरस्टँड द एक्झाम्पल प्रोग्राम ऑफ गो टू स्टेटमेंट. गो टू स्टेटमेंटचा जो काही प्रोग्राम आहे तो कशा पद्धतीने लिहिला जातो तो आपण या ठिकाणी पाहूया. हॅश इन्क्लूड studio.h int main bracket opening the curly bracket int num I is equal to 1 printf enter any number whose table you want to print. पण या ठिकाणी दिलेला कोणताही नंबर या ठिकाणी एंटर करा जो की तुम्हाला तो टेबल, त्याचा नंबरचा टेबल तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल. स्कॅनएफ टेबल, प्रिंटएफ या ठिकाणी पण दिलेला आहे. I plus plus if in bracket I is greater than equal to 10. I is greater than or equal to 10 आपण या ठिकाणी दिलेला आहे. गो टू लेबल दिलेला आहे. आता इथून या ठिकाणी इफ पासून या ठिकाणी गो टू लेबल पासून आपल्याला इफ स्टेटमेंटची सुरुवात झाली. क्लोजिंग द कर्ली ब्रॅकेट. आता जो काही हा प्रोग्राम दिलेला आहे त्या प्रोग्राम मध्ये आपण जो काही नंबर एंटर करू, उदाहरण याचा आउटपुट दिला आहे एंटर द नंबर हुज टेबल यू वॉन्ट टू प्रिंट. म्हणजे या ठिकाणी हे एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर 10 या ठिकाणी एंटर नंबर केला तर 10 नंबर एंटर केल्यानंतर 10चा टेबल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. अदरवाईज तुम्ही जर 20 जर एंटर केला नंबर तर त्या ठिकाणी 20चा टेबल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला जे काही गो टू स्टेटमेंट आहे, गो टू स्टेटमेंटचा प्रोग्राम त्या ठिकाणी काय केला जातो, लिहिला जातो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब दिस चॅनल फॉर मोर व्हिडिओज.